नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाट्रान्सको ॲस्पिरंट असाल आणि तुमचा स्कोर 0 जरी येत असेल, तरी तुम्ही 1390 स्टुडंटपेक्षा चांगल्या कंडिशनमध्ये आहे. हे मी कशावरून म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवेल, की तुम्ही जर 0 जरी स्कोर तुमचा येत असेल, तरी तुम्ही 1390 स्टुडंटपेक्षा चांगल्या पोझिशनमध्ये आहे. तर हा व्हिडिओ महाट्रान्सको 2020चा डिटेल्ड ॲनालिसिस तुम्हाला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या. तर चला तर मित्रांनो स्क्रीनकडे जाऊ आणि पाहू की नेमकं मला काय म्हणायचं आहे आणि डिटेल्ड ॲनालिसिस करू महाट्रान्सको 2022चं. असं ॲनालिसिस तुम्ही बाकी कोणत्याही चॅनलवर पाहिलेलं नसेल आणि यामध्ये कसं तुम्हाला मोटिवेशन पण मिळेल आणि काही ठिकाणी तुम्ही डिमोटिवेट पण होणार. पण जे रियालिटी आहे ते रियालिटी आहे. तर नॉर्मल सिनारिओमध्ये सेम टू सेम यावर्षी पण महाट्रान्सको मध्ये तसंच रेप्लिकेट होणार आहे. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, तिथे पण तुम्ही जॉईन करून घ्या. तर चला तर मित्रांनो आपल्या स्क्रीनवर जाऊ आणि पूर्ण महाट्रान्सको 2022चं डिटेल ॲनालिसिस करूया. तर हे आहे मित्रांनो महाट्रान्सको 2023मध्ये ज्या वॅकन्सीज होत्या त्याचा चार्ट. तर येथे तुम्ही बघू शकता टोटल 170 जागा होत्या आणि ह्या ज्या वरच्या जागा आहे ह्या टोटल आहे कॅटेगरी वाईज. SCच्या 22, STच्या 13, VJAच्या 5, NTBच्या 4, NTCच्या 6, NTDच्या 3, SBCच्या 3, OBCच्या 37, EWHच्या 17, ओपनच्या 60. तर हे तुम्हाला ऑलरेडी माहीतच असेल. आता खाली जेव्हा आपण येतो तेव्हा इथे तुम्ही बघू शकता की फिमेल ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्या 51 आहे आणि म्हणजे यावाले स्पोर्ट पर्सनवाले जे आहे ते वेगळे काढून ठेवले आहे. यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही पण असू शकतात आणि ऑर्फनची एक सीट होती. असे करून आणि मेलचे आहे 110 सीट. टोटल 170 पैकी. तर मेल जर काढून ठेवले तर हे टोटल होतात 60. फिमेल स्पोर्ट पर्सन आणि ऑर्फन कॅन्डिडेट्स. तर येथे जर तुम्ही पाहिलं तर जे लास्ट डेट होती ॲप्लिकेशनची ते होती 24/5/22. 24/5/22 होती. एक्झाम कधी झाली? 29/12/22 पर्यंत. तर तुम्ही बघू शकता की 7 महिने इथे टाईम लागला होता एक्झाम व्हायसाठी. पण रिझल्ट लवकरच आला एका महिन्यात. तर 31/1/23ला रिझल्ट आला. पण यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही येथे पाहिले ओपनचे 60 टोटल वॅकन्सीजमध्ये 60 आहे. त्यामध्ये वुमन रिझर्व्हेशन 18 आणि 3 स्पोर्ट्स पर्सन आणि 1 ऑर्फन. तर असे आहे 60. तर हे जे 60 आहे इथे जे 60 आहे ना टोटल, तर ओपनमध्ये 60 सीट आहे. पण जे ॲक्चुअलमध्ये जे ओरिजिनल ओपन होते ते फक्त 14 सिलेक्ट झालेले आहे. म्हणजे 60 पैकी जे ओपनसाठी जागा होत्या 60 त्याच्यापैकी फक्त 14 जे होते ते म्हणजे ज्यांची ते ओपनमध्ये येत होते. असे 14च होते. तर बाकी जे आहे 60 - 14 तुम्ही बघू शकता की 46 ठीक आहे. 46, 50 आणि हे. तर 46 असे लोकं होते जे रिझर्व्ह कॅटेगरीमधून अनरिझर्व्हमध्ये आलेले होते 46. तर ॲक्चुअल ओपनमध्ये फक्त ओपनचे 14च होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की 60 पैकी फक्त 14च जे होते ते ॲक्चुअल ओपनमध्ये होते, तेच ओपनमध्ये होते. बाकी 46 जे आहे ते रिझर्व्हमधून अनरिझर्व्हमध्ये गेलेले होते. तर अशा प्रकारे हा डेटा तुमच्याकडे आलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह कॅटेगरीवाले जे आहे ते अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जात आहे. आता हा रिझल्ट तर 31/1/23लाच लागला होता. पण ॲक्चुअल जो रिझल्ट आहे, जो फायनल रिझल्ट आहे, डी-व्ही वगैरे झाल्यावर किंवा फायनली जे 100% आता शुअरच होते, तो रिझल्ट आला 4/8/23ला. म्हणजे पुन्हा तुम्ही 7 महिने पकडून घ्या. 7 महिने लागले फायनल म्हणजे याच्यानंतर जे आहे ते त्यांचं ट्रेनिंग चालू झालं. तर 7 महिने एक्झाम आले, 7 महिने फायनल रिझल्ट आले आणि ट्रेनिंगचं शेड्यूल आले. तेव्हा एवढा टाईम गेला त्यामध्ये. त्यानंतर आता ज्या होत्या ॲक्चुअलमध्ये इथे फिमेलचे 51 स्पोर्ट्स पर्सनमध्ये 8 आणि ऑर्फनच्या 1 आणि मेलच्या 110 जागा. तर त्यामध्ये आता टोटलमध्ये म्हणत आहे, तर फिमेलमध्ये 55 फिमेलचं सिलेक्शन झालं.
त्यानंतर स्पोर्ट पर्सनमध्ये 0.3 आणि ऑर्फनमध्ये जे एकच होतं ते. तर यामध्ये कसं आहे, जे स्पोर्ट पर्सनमध्ये आहे त्याचा क्रायटेरिया तुम्ही एक वेळेस बघून घ्या. यामध्ये खूप साऱ्या लोकांना रिजेक्ट केलं जाते डी-व्हीमध्ये. तर तेवढं तुम्ही जेन्युइन कॅन्डिडेटमध्ये असाल असं मला वाटते आणि त्याप्रकारेच तुम्ही कराल. आणि मेलमध्ये जे आहे सिलेक्शन झालं ते 111 स्टुडंटचं झालेलं आहे. म्हणजे तेच मी टोटल इथे जे आहे ना, ते पहिले सेपरेट करून घेतलेलं होतं. आता ते पूर्ण मिक्स करून मी तुम्हाला सांगत आहे, की अशा प्रकारे सिलेक्शन झालेले आहे. फायनल लिस्टमध्ये असे चेंजेस दिसून आले. फिमेल 55, स्पोर्ट पर्सन 03, ऑर्फनमध्ये जो एक होता तो 1 आणि मेलमध्ये 111. तर हे फायनल सिलेक्शन होतं. आता खरी गोष्ट इथून चालू होते. म्हणजे ना यामध्ये टोटल जे अपियर स्टुडंट होते ना, ते होते 17,753. 17,753 लोकांनी इथे फॉर्म भरला आणि तुम्हाला आश्चर्य होईल, की 0 किंवा मग 0 पेक्षा कमी मार्क्स असणारे किती स्टुडंट होते? 1,390. एवढे स्टुडंट निगेटिव्ह किंवा 0 होते. 1,390. 17,753 पैकी. म्हणजे 0 प्लस जे स्टुडंट होते ते होते 16,363. म्हणजे 1,390 तर 0 ही क्रॉस नाही करू शकले. ठीक आहे. आता एवढे जर अपीअर झाले असेल, तर एवढ्यासोबत आपलं कॉम्पिटिशन होतं, तर ॲप्लिकेशन याच्यापेक्षा जास्तच आले असतील. आणि ॲप्लिकेशनशी काही घेणं-देणं नाही आहे. आपल्याला अपीअर स्टुडंट पाहायचे आहे. अपीअरच नाही होणार तर ॲप्लिकेशन करून काय फायदा? ठीक आहे. तर 0 प्लस आपल्याकडे 16,336 लोकं होते. आता खरी गोष्ट आहे इथून चालू होते आणखी, की जर आता हे 100 पैकी कन्व्हर्ट केले जातात मार्क्स तुम्हाला माहीत आहे 150 चे. तर जे 100 पैकी 10 मार्क्स घेऊ शकले 0 टू 10 किंवा मग 10 प्लस सॉरी 10 प्लस जे मार्क्स घेऊ शकले किंवा मग तुम्ही जर 150 पैकी करायचं असेल, तर 150 पैकी 15 मार्क्स किती जणांनी घेतले तुम्हाला माहिती आहे का? 9,693. तर बघा 16,000 पासून डायरेक्ट आपण 9,693 वर येऊन गेलो, जसे आपण 15 मार्क्स घेतले एक्झाममध्ये. आता तुम्ही बघा, की 20 प्लस मार्क्स 100 पैकी किंवा मग 30 मार्क्स 150 पैकी ज्यांनी घेतले, तसे किती लोकं होते? अर्धे होऊन गेले डायरेक्ट 4,670. 9,693 पासून अप्रॉक्सिमेटली 4,670. तर डायरेक्ट जर तुम्ही फक्त मार्क्स 15चे 30 करून टाकले 150 पैकी, तर जे स्टुडंट आहे ते अर्धे होऊन गेले रपकन. आता आणखी चांगलं आहे. बघा जेव्हा काही मुलांनी 30 प्लस मार्क्स घेतले 100 पैकी किंवा मग 45 मार्क्स घेतले 150 पैकी, तर आता पुन्हा त्याचे हाफ झाले. 2,413च लोकं होते जे एवढा स्कोर करू शकले. तर तुम्ही बघू शकता जसे-जसे आपण 10-10 मार्क्स 100 पैकी किंवा मग 15 मार्क्स 150 पैकी वाढवत आहे. 15-15 तसे जे कॅन्डिडेट्स आहेत ते अर्धे, अर्धे, अर्धे होत चालले आहे. तर जेव्हा 45 मार्क्स घेताय तुम्ही 150 पैकी, तर तुम्ही 250 स्टुडंटवर येऊन गेले डायरेक्ट. 17,000 पासून डायरेक्ट 250 वर. आता बघा ज्यांनी 40 प्लस घेतले 100 पैकी किंवा मग 60 प्लस घेतले. 60 प्लस म्हणजे 150 पैकी 60. तर तुम्ही टॉप 1,200 स्टुडंटमध्ये येता किंवा मग 1,203 स्टुडंटमध्ये तुम्ही येत आहे. पुन्हा हाल्फ झाले आय थिंक 2,400 पासून डायरेक्ट 1,203 वर आले. म्हणजे तुम्ही इकडे 15 मार्क्स वाढवले, तुम्ही तिकडे अर्ध्या रँक्स तुमच्या कमी झाल्या डायरेक्ट 2,400 ची आधी रँक जर असेल, तर डायरेक्ट आता 1,200 रँकवर तुम्ही आले. आणखी आहे अजून थांबा. 50 प्लस जर तुम्ही मार्क्स घेतले 100 पैकी म्हणजे अर्धे मार्क्स. म्हणजे 150 पैकी जर तुम्ही 75 मार्क्स घेत असाल ना, तर तुम्ही 454 मध्ये येता. टॉप 454. बघितलं तुम्ही 15 मार्क्स जास्त घेतल्याबरोबर डायरेक्ट तुम्ही 1200 हून डायरेक्ट 454 वर आले. तर जर तुमचा स्कोर आता 50% जरी येत असेल, 75 किंवा त्याच्यापेक्षा जास्त येत असेल, तर तुम्ही अकॉर्डिंग टू धिस डेटा टॉप 500 स्टुडंटमध्ये आहेत. आणि जर जर आपण आधी आणखी पुढे गेलो 60 जर पाहिले 100 पैकी 60 जर कोणी घेत असेल आणि किंवा मग 150 पैकी ज्यांनी 90 घेतले असेल मार्क, असे फक्त 113च लोकं होते. ज्यांचा 150 पैकी 90 प्लस स्कोर आलेला होता. तर ज्यांचा आता 150 पैकी 90 येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता कॉम्पिटिशन वाढलं आहे. 22 मधून आता 24 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. तर याचा जास्तीत जास्त डबल होणार म्हणजे 226 लोकं होणार जास्तीत जास्त. याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही आहे. तर जर तुमचा 90 प्लस मार्क्स येणार तर तुम्ही अंडर 200 तर आहेतच. याच्या याच्या बाहेर तुम्ही जाणारच नाही. अंडर 100 किंवा 113, 150 पर्यंत तुम्ही येऊन जाणार.
आणखी पण डेटा आहे आपल्याकडे. हायेस्ट स्कोर जर पाहिला तुम्ही महाट्रान्सको ए 2022 मध्ये, तर तो आहे 100 पैकी 76.62 आणि जर तुम्ही याला 150 पैकी कन्व्हर्ट कराल, तर 150 पैकी 114.93 म्हणजे जास्तीत जास्त 115 मार्क्स घेऊ शकला होता टॉपर, ज्याचे हाय स्कोर होते 150 पैकी महाट्रान्सको ए 2022 मध्ये. जर तुम्ही लोवेस्ट स्कोर जर पाहणार ना, तर बस तुम्ही तर म्हणजे तुम्ही खूप चांगल्या कंडिशनमध्ये स्वतःला जाणून घेणार. तर लोवेस्ट स्कोर आहे -11.58 आउट ऑफ 100 म्हणजे निगेटिव्ह 12 मार्क्स जर जवळपास पाहिले तर. आणि तुम्ही जर 150 पैकी तेव्हा त्याला कन्व्हर्ट कराल तर -17.37 एवढे निगेटिव्ह मार्क गेलेले आहेत स्टुडंटचे. तर तुम्ही येथे समजू शकता की 1390 स्टुडंट असे होते, का त्यांनी फक्त फॉर्म भरला. त्यांना इंजिनिअरिंगचं काहीच येत नव्हतं किंवा मग त्यांना फक्त टोलाच मारायला आलेले होते एक्झाममध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स पण इथे दिसून पडतात. तर तुमचा बऱ्यापैकी याच्यावरून डाउट क्लिअर झाला असेल. तुमचे आता जेवढे पण मॉकमध्ये मार्क्स येत असतील, तर या हिशोबाने तुम्ही थोडेफार कॉन्फिडंट झालेले असाल, की किती स्टुडंट करणारे आहेत. रिअली करणारे आहेत. तर फार कमी स्टुडंट आहे जे खरोखरच अभ्यास करतात. कारण की कन्सिस्टन्सी एवढ्या दिवस मेंटेन करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही जर ते मेंटेन केलेली असेल आतापर्यंत, तर तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर आय होप तुम्हाला हा डेटा खूप युनिक वाटलेला असेल आणि कोणीच असं शेअर केलेलं नसेल. तर जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले आहे, त्यांना अनरिझर्व्हमध्ये जाण्याचा येथे एक चान्स आहे. तर तो पण तुम्ही येथे बघू शकता, की फक्त ओपनमध्ये जे अनरिझर्व्हवाले जे घुसलेले होते, ते पण येथे मॅक्सिमम दिसून येतात. 46 मुलं अनरिझर्व्ह टू रिझर्व्ह गेले. म्हणजेच रिझर्व्हमध्ये आणखी 46 लोकं आणखी आले. तर असे तुम्ही येथे बघू शकता. तर हा होता महाट्रान्सको ए 2022चा डेटा. आय होप तुम्हाला या स्कोरवरून थोडंफार तरी मोटिव्हेशन मिळालं असेल आणि तुम्ही मोटिव्हेट झालेला असाल. तर या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट करायचं असेल तर एक थम्स अप असा कमेंट्स करून द्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉइन व्हा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. इलेक्ट्रिकल एग्जाम जैसे एई जेई पीएसयूज क्रैक करना है, सही गाइडेंस और रिसोर्सेज के बिना मुश्किल है. बट डोंट वरी, आई हैव द परफेक्ट सॉल्यूशन फॉर यू. मेरे टेलीग्राम चैनल्स और वन टू वन मेंटरशिप प्रोग्राम से जुड़ो और अपनी प्रिपरेशन को नेक्स्ट लेवल पर ले जाओ. यहाँ आपको मिलेंगे आईएमपी एमसीक्यूज, नोट्स, पीवाईक्यूज और डेडिकेटेड मेंटरशिप, सब कुछ एक जगह पे. प्लान्स अफोर्डेबल है, स्टार्टिंग फ्रॉम ₹99 से लेकर प्रो मेंबरशिप तक. पर्सनल गाइडेंस भी अवेलेबल है फॉर दोज हु नीड एक्स्ट्रा सपोर्ट. सभी प्लान्स और डिटेल्स के लिए लिंक्स डिस्क्रिप्शन में है, ज़रूर चेक करिए.